आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा महायुग पिते तटे विमरत्यम वरम पुंडलिकाय दातो मुलिंदे समागत चित्तं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। माझ्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी स्वरूप तुमचे मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी तेथे सद्गुरुनाथ तुमचे पाय दोन्ही। ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु बने निवृत्तीदासु आवळे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिन शिवाळ गळा गोपी चंदन तिळा हृदय कळवळा वैष्णवांचा विठाल ओम नमः ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशीमाळ गळा गोपी चंदन तिळा हृदय कळवळा वैष्णवांचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी तुम्हा वारकरी संतांची या आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिना तुळशीमाळ गळा गोपी चंदन तिळा हृदय कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त समर्थ सद्गुरु श्रीपाद बाबा समर्थ सद्गुरु रामदास बाबा या महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु दादांचा पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र पारगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर वर्ष दुसरे त्यामध्ये तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या लेकराच्या वाटलेलं आहे मग बामाला हे काय थोरपण पायीची वाहन पायेवरी या वृत्तीप्रमाणे सर्व जाणते मंडळी उभेच गुरुवारी अनर्थी महाराज चिंचपूर आता बाहूंचं तसं पाहायला गेलं तर ठरलेलं होतं बाहूंना म्हणलं आजची सेवा अनर्थी बाहूंकडे होती कारण आमच्या ग्रामस्थ मंडळीला बाहूंचं असणार कारण दादा सांगायची प्रसादिक वाणी आणखी प्रसादिक वाणी आपल्याला श्रवण करायची होती ते काय म्हणतात बालूस काय बालाजी येत होता पण काय झालं ते जागा चटणी भाकर आली रात्री महाराज म्हणले चटणी भाकर पण त्यांनी बी बालाजी येत आता काय झालं सगळ्याची तोंड आले जास्त गोड खायला पाहिजे मग चटणी भाकर बरी पडते का नाही जरी बालाजी देत असला जरी चटणी भाकर असले तरी ती सद्गुरूंची महाराज कारण देता देव विता कारण असणारा सर्व करता तो असणारा भगवान परमात्मा आहे ते सद्गुरू आहेत म्हणून माऊली संतात नजर देई सद्गुरू या वृत्तीप्रमाणे त्या साधू संतांची सेवा आहे मायबाप कारण आपलं एवढं मोठं भाग्य आहे कारण एवढं मोठं भाग्य कशामुळे म्हणतोय मायबाप कारण आपला ज्या भारत भूमीमध्ये जन्म झालाय ती भूमी सामान्य नाही महाराज आमच्या साधू संतांनी आमच्या क्रांतिकारांनी बरं का कारण झगडली झुंजली जनता मग स्वातंत्र्य झाली माता या उक्तीप्रमाणे असणारे भगतसिंग राजगुरु सुखदेव नवे नवे आधी क्रांतिकारक जे असणारे वसुदेव बळवंत फडके असतील अहिल्यादेवी होळकर असतील नवे नवे आधी करून जे असणारे क्रांतिकारक आपले असणारे देहाची बाजी लावली महाराज अशा असणारा शूरवीरांचा हा देश आहे नवे नवे असणारे ज्यांनी जनाबाई मुक्ताबाईंनी असणाऱ्या ज्या भक्तीमध्ये रंगून गेल्या विषयामध्ये नाही बरं का आज जीव सुद्धा रंगून जातो पण विषयामध्ये जातो आता मग असे रंगून गेले त्या माता भगिनी कशामध्ये हरिपाठामध्ये जशी जनाबाई मुक्ताबाई रंगून गेल्या होत्या का नाही काय मग त्याला भान होतं का
अहो डोक्याचा पदर असणारा खांद्यावरती आलायचं बाण होतं का? आमचा बी डोक्याचा पदर खांद्यावरती येतो. माता भगिनीचं आमचं गाव सोडून बरं का, आमचं गाव चांगलं आहे. आमचं सगळे भागवत आहे, पंचकृषी जबरदस्त आहे. पण बाहेर बघतो आम्ही डोक्याचा पदर खांद्यावर येतो, पण कधी भांडणं लागल्यावर. पण हरिनामामध्ये येतो का? आणि ज्यांचा हरिनामामध्ये डोक्याचा पदर खांद्यावरती येतो महाराज, जो भक्तीमध्ये रंगून जातो, ज्याला असणाऱ्या भक्ती करताना ह्याचा विसर पडतो मायबाप, त्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. म्हणून इतर असणाऱ्या विषयामध्ये रंगून देहाचा विसर पडण्यापेक्षा भक्तीमध्ये रंगून विषयाचा विसर पडणं ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे महाराज, ही सगळ्यात भाग्याची गोष्ट आहे. म्हणून सांगायचा विषय असा आहे की अशा पवित्र भारतभूमीमध्ये आपल्याला नरदेव भेटला. कारण भरत खंडी नरदेव प्राप्ती येतो परम. कारण भारत खंडामध्ये जन्म भेटणं सगळ्यात मोठे भाग्याचे लक्षण आहे महाराज, सर्वात मोठं भाग्याचं लक्षण आहे. कारण साधू संत कुठेही अवतीर्ण होत नाहीत, कुठेही नाही महाराज. ज्यांच्या नावाचा आता जयघोष चाललेला आहे, ज्ञानोबा तुकोबारायांच्या नावाचा जयघोष झालाय महाराज, कुठेही त्यांनी अवतार घेतला गावात. पवित्र ते कुळ पावन तो देश. लक्ष द्यावं का महाराज, कारण मी काय बोलणार नाही, कारण जे बोलणार ते मागत, जे बोलणार ते पुढे महाराज आहे. आणि म्हणून पवित्र ते कुळ पावन तो देश. कारण पवित्र कुळामध्ये आणि पावन देशामध्ये आमचे साधू संत अवतीर्ण होतात महाराज. कारण सोयीच्या बरं का, तुमच्या आमच्यासारखं नाही, केले कर्म झाले स्वतःच्या इच्छेने येतात महाराज. पवित्र कुश पाहून, पवित्र देश पाहून ते येत असतात. आणि म्हणून असणारा जो भारतभूमी आहे, जी महाराष्ट्र आहे, भारतामध्ये महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी महाराज. महान असं राष्ट्र त्याला तोडण्या प्राप्त झाली. तिथं तुकोबाराय माऊलींचा नाही, तिथं तुकोबा माऊलींची समाधी आहे महाराज. सध्या असणाऱ्या तुकोबारायांनी असणाऱ्या वैकुंठाला गमन केलेलं आहे. अशा पवित्र भारतभूमीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलाय. आपण किती भाग्याचे. पण आमचं भाग्याचं आम्ही विसरून गेलोय. आमचं भाग्य आम्ही विसरून गेलो. पाश्चिमात्य संस्कृतीच्या नादी लागलो, फॅशनच्या. सायकर महाराज काय सांगतात, आपण कशाच्या नादी लागलो? कारण फॅशन आणि व्यसन आणि तिसरं शासन. बरं का, आता शासनाचं बाजूला ठेवू महाराज, पण फॅशन आणि व्यसन. आज काय चाललंय, टेलर चुकला मापाला, टेलरचं माप चुकावा आणि फॅशन रुडवावा. काय कायांच्या ह्याला बाहेरच नाही. तर आता काय मला म्हणलं बरं आहे, म्हणलं भारताची संख्या वाढायला लागली, लावायचं ती लावायचं विसरला. कारण फॅशन महाराज, फॅशनच्या नादी लागलो आम्ही आणि व्यसनाच्या नादी लागलो. तरुण मंडळी कशाच्या नादी लागलो? तरुण मंडळी व्यसनाच्या नादी लागलो. व्यसनाच्या आणि फॅशनाच्या महाराज, फॅशनच्या. आमच्या महिला व्यसनाच्या नादी नाही जास्त, मिस्त्री सोडून त्याला येतं तरी काय. पण फॅशन, माता भगिनी फॅशनच्या नादी लागल्या आणि आमची तरुण मंडळी व्यसनाच्या नादी लागले. काय कशी नादी लागली म्हणून सांगायचंय. कारण मनुष्य जन्म तुम्हाला दिलेला आहे, भारत महाराष्ट्रामध्ये भेटलेला आहे. शासन आणि फॅशन आणि व्यसनासाठी नाही दिला महाराज. कारण आमच्या माऊलीने तुकोबारांनी एवढी मोठी क्रांती केली. कधी केली? तरुण वयामध्ये क्रांती केली महाराज, तरुण वयामध्ये. आणि आमचा तरुण कार्यकर्ता कुठं नसतो. किती भाग्यवान म्हणावं लागेल महाराज. आई वडिलांना किती धन्यवाद द्यावा लागेल. का नाही? तुकोबार सांगतात ना, कुळी कन्या पुत्र. कुठं त्यांचं कुठं? कारण आम्ही असणाऱ्या ज्या गोष्टीला लाजतो महाराज, जी भाग्याची. कारण आमची असणारे गुलाबाबा कायम सांगतात. कारण विषय असा झालाय मायबा, मला मुद्द्याकडे यायचे सांगायचा विषय असा आहे की आज काय झालंय, भूषण ती काय झालंय, भूषण दूषण झालंय. आणि दूषण काय झालंय, गुलाबाबा सांगतात बरं का सुट्याचे. जे भूषण आहे ना ते दूषण झालं. आणि दूषण काय झालं, भूषण झालं. काय काय मग मी लिटर पकवतो. आमचं सोडून बरं गणेशवाडी भागात येतच नाही, त्यांना माहितीच नाही प्यायची. भूषण आहे का, लिटर पासून भूषण आहे का? कुठे गेले बाबा? बरोबर भूषण आहे काही, हे भूषण नाही महाराज. आहे
पण तो नामस्मरण करतो हे खरं भूषण आहे मायबाप. आणि म्हणून सांगायचा विषय असा आहे की आपल्या या भारतामध्ये अनेक साधू संतांनी असणारा अवतार घेतलेला आहे, अवतार कार्य घेतलेला आहे. आणि अवतार कार्य घेऊन तुम्हाला त्याचा विसर पडला का नाही, त्याचा विसर पडला त्याची आठवण करून दिली महाराज. कारण साधू संत तुम्हाला सांगायला आले महाराज. कारण आपल्याला माहिती आहे की असणार आता आषाढी वारी आली नाही, तिकडे तिकडे पाहिजे तिकडे काय दिंड्या जयघोष चालू करा, जयघोष चालू आहे का नाही. का चालू जयघोष? तुम्ही सांगा माऊली तुकोबारा नाव म्हणलं की आपल्या अंतकरणात प्रेम तयार होतो महाराज. किती गर्दी असू द्या बरं का, एखाद्याचा जरी धक्का लागला नुसतं माऊली म्हणा तुम्ही, काय होते तेवढ्यावर तर होय ना, काय होते प्रेम तयार होते मला, जिव्हाळा तयार होते. आता माऊलीचं आपलं नातं काय हो? माऊलीचं आपलं नातं काय? आपल्या 5व्या पिढीची त्यांची आपण इस्टेट, कोणाची इस्टेट आहे? 5व्या पिढीची. त्यांचं नाव कधी घेत, त्यांचा फोटो कुठं लागला, आपलं काय पुतळेला बसणार काय? होय महाराज, आपले काय पुतळे बसले काय? मग सांगायचा विषय असा आहे की जे तुकोबारांनी केलं, जे आमच्या माऊलींनी केलं ते आम्ही का ना करावा? काय नाही, त्यांनी जास्त केलं सर, थोडं आपल्याला जमणार नाही का? जमन करा आपल्याला थोडं. आणि जे साधू संतांनी केलं आमच्या, कारण त्यांनी देवाला आवडणार केलं, आम्ही काय करतो आमच्या मनाला आवडणार करू, एवढंच बोलले बरं का. आणि हे समजून घ्यायचे आता या अभंगाच्या माध्यमातून. तुम्ही आम्ही आपल्याच्या आवडीचं करतो, देवाच्या आवडीचं करत नाही महाराज, बरोबर का. आणि जे देवाच्या आवडीचं करतात त्यांची दिंडी निघते बरं का. दिंडी कोणाची नाही महाराज, काढा म्हणलं तरी नाही. काय 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 म्हणते, वरातीत नाच तुला देतो का नाही, काय देतो भरपूर देतो, वरातीत नाच. ती विचार नाचतं नाचतं जवळ हायपावर नाचतं, टांगड्या दुखायला लागले की निघून जातं, कवर नाचल तरी विचार. तुम्ही सांगा म्हणजे पैसे देऊन किती वेळ हे करणार आहे महाराज? हे पण साधू संतांचा तसं नाही महाराज. तुका म्हणे एक मरण तिसरे आणि उत्तमाचे उरे काय. आणि म्हणून जे आमच्या साधू संतांनी केलं, देवाला आवडणं केलं, आपण काय करतोय? आपण आपल्या आवडीच चाले महाराज, आपल्या आवडीच चाले. आणि म्हणून अभंगाच्या माध्यमातून आमचे नाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, देवाला जे आवडतंय बरोबर का, जे माझ्या भगवंताला आवडतंय, ज्या भगवान परमात्म्याची वारी चालू महाराज, वारी खरंय, ज्या भगवान परमात्म्याची वारी चालली त्या देवाला काय आवडतंय? कारण त्या देवाची आवड सांगणारा हा अभंग आहे. कारण आपली आवड बाजूला ठेवायची मायबाप, आपली आवड लई वेगळी खरंय. जेवणाच्या बाबतीत झालं तर 5 जण बसले तर 5 जणांची 5 आवडी का नाही, एकाला एक आवडतं एकाला एक आवडत नाही. अति प्रिय आवडे तुळसे आता कारण वेळ कमी आपल्याला आणि सुंदर असे असणारे अनुभवजन्य मंडळी आहेत महाराज. अनुभवजन्य बरं का, नुसते पाठ पाठांतराचे नाही, सर्व असणारे गुरुजन मंडळी आहेत महाराज काय. आणि म्हणून सांगायचा विषय असा आहे, पण आवाज येते कारण आधीच तो आता कसा बसलेला आहे. आता विषय असा आहे बरोबर का. अभंगामध्ये भगवंताला आवडणाऱ्या 5 गोष्टीचा उल्लेख केलेला आहे बरं का. किती गोष्टींचा? फक्त भगवंताला आवडणाऱ्या 5 गोष्टीचा उल्लेख अभंगाच्या माध्यमात केलाय. पहिल्या चरणामध्ये बरोबर का देवाला आवडणारे काही जे नाम आहे त्याचा उल्लेख केलेला आहे बरं का. काही नामाचा उच्चार रात्र दिवस. दुसऱ्या चरणामध्ये, पहिल्या चरणामध्ये 1 आवड सांगितलेली, दुसऱ्या चरणामध्ये 3 आवडी सांगितली. किती सांगितले? काय काय? तुळशी माळ,
गोपीचंद गोपीचंद टिळा आणि हृदयी कळवळा. म्हणजे दुसऱ्या चरणामध्ये 3 आवडी सांगितल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये आषाढी कार्तिकी 1 आवड सांगितली. झाल्या किती आवडी? 5 बरं का. 5 आवडी आपल्याला पाहिजेत महाराज. काय कारण आमच्या भगवान परमात्मा आता तो उभा आहे इथेवरती. कोणासाठी उभा आहे महाराज? कोणासाठी उभा आहे? कोणासाठी? उभा भाविकासाठी. कोणासाठी उभा आहे? का कोणासाठी उभे? हौशे नवशे गवशे यासाठी असं आहे का? उभा कोणासाठी? भाविकासाठी. भाव कशाने तयार होतो? भाव कशाने तयार होतो? कारण तो भावाशिवाय कळत नाही. आकळत विनाय बरं का. भाव बळे आकळे येरविना. तो भावाशिवाय कळत विना आकळत विनाय महाराज. तो भाविकासाठी आहे. भाव तयार कशाने होतो महाराज? तर भाव नामस्मरण तयार होतो महाराज. कारण 8 प्रकारचे भाव बरं का. स्तंभ, कंप, रोमांच, हर्ष, सौरभंग अशा 8 प्रकारचे भावशास्त्राने वर्णन केले. आणि ते भाव तुमच्या आमच्यामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजेत. ते तुमच्या आमच्यामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजेत. कारण भाविकासाठी तो उभा आहे. बघा विषय असा आहे महाराज. जसं कलेक्टर व्हायचं म्हणलं तर क्लासरूम ऑफिसर व्हायचं म्हणलं तर टक्केवारी कशी पाहिजे? 35 जिंदाबाद असं आहे का? हा मिनिट मध्ये यायला पाहिजे का नाही? मग म्हणजे आम्ही 60% 50% 40% आहे. तर आम्ही काय करावा? शेळ्याकडे फास घ्यावा. 40% 50% 60% असू द्या पण अभ्यास करावा लागेल. पुढे यायचं तुम्हाला व्हायचं काहीतरी बनायचं काहीतरी काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल महाराज बरं का. कोणी हौसाने आला असेल दिंडीत महाराज, कोणी नवसाने आला असेल, कोणी काय काहीतरी गावतोय म्हणून आला असेल तरी सुद्धा बरं का हळूहळू ढाळे काय तुमच्या आमच्यामधला भाव तयार झाला पाहिजे. आणि भाव तयार व्हायसाठी बरं का, भाव तयार व्हायसाठी जे असणारे चोपदार त्यांनी सांगितलं ऐकावं पाहिजे का नाही? त्यांचं ऐकायला पाहिजे. आणि चालताना नामस्मरण करत चाललं पाहिजे. आणि सगळी नामस्मरण करत चालतात बरं का. सगळे भाविक महाराज, सर्व भाग्यवान तुम्ही महाराज. आणि म्हणून सांगायचा विषय असा आहे की तो भाव नामस्मरणातून तयार होतं. कारण आमच्या देवाला आवडतं ते पहिल्यांदा नाम आवडतं. आता हे नाम कुठे भेटतं बघा? दादा सांगायचे देवाला अनेक नाव आहेत, देवाला अनेक नाव आहेत, पण भगवंताला एक मूळ नाम आहे. एक मूळ नाम महाराज हे मूळ नाम आहे. कारण त्या मूळ नामाने जर आज सुद्धा हाक मारली आपण त्या भगवंताला तर ती ओर येतो बरं का. पण ती हाक मारण्याची रीत महत्वाची महाराज. रीत महत्वाची. कारण देवाला आवडतं ते नाम आवडतं. कारण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कोणाविषयी बोलतात? सर्व हरीविषयी बोलतात ना. वेद वेद काय सांगतो शेवटी? याचा सिद्धांत काय? वेदांत बोलेला काय सांगतोय? निधनिष्ठे नाम काय घ्यावे? शरण काय घ्यावे? घेतो आपण नाम. बरं नाम घेतल्यावर काय होतं? नाम घेतल्यावर परिणाम होतो महाराज. नाम करतं परिणाम. काय परिणाम करतं? नाम तुझे नारायणा आणि थोडी अहो दगडाला पाना फुटतो. पाषाण कशाला म्हणतात? काळा पाषाण महाराज म्हणजे काळा पाषाण कसा असतो? काळा भंगार. बरं त्याला पाजर बी फुटत नाही तरी त्याला पाजर फुटतो. त्याला पाजर फुटतो महाराज. मग तुम्ही आम्हाला पाजर फुटून का नाही? फुटल्याशिवाय राहणार. पण नाम घ्यायला पाहिजे ना. जोपर्यंत असणार ते नाम भेटत नाही तोपर्यंत जे भेटतं ते करायला पाहिजे. मग तुम्ही जे मिळतंय ते केलं पाहिजे. आपण आता सांगायचे रामकृष्ण हरी म्हणा, ओम नमो शिवाय म्हणा, दिगंबरा म्हणा, गणपती बाप्पा म्हणा, त्यांचा दावा करा. आणि त्यांचा जर दावा केला तर नाम भेटल्याशिवाय राहणार नाही बरं का. कारण आमच्या अनर्थ भाऊ सांगतात तुम्ही कुठलीही उपासना करा, कुठलीही उपासना करा, श्रद्धेने निष्ठेने करा. आपण जर श्रद्धेने निष्ठेने कुठलीही उपासना जर केली तर ते दैवत आपल्याला काय करतं? त्या नामापर्यंत पोहोचू करतो बरं का. त्या नामापर्यंत पोहोच करण्याचं काम ते दैवत करतं. कारण आमच्या देवाला आवडतं ते नाम. बरं आता नाम कसं आवडतं?
तेवढं पुरतं नाही. नाम घेतलं कसं आवडतं? रात्रंदिवस आवडतं. हा बघा का, रात्रंदिवस देवाला नाम घेतलं आवडतं. मग तुमच्या आमच्यात रात्रंदिवस एकच गोष्ट चालू आहे. तुमच्या आमच्यामध्ये रात्रंदिवस एकच गोष्ट चालू आहे महाराज. आणि त्या गोष्टीमुळे सगळ्या गोष्टी चालू बरं का. तुम्ही सांगा, जसं घरामध्ये म्हणले फॅन चालतोय, काय चालतोय? हिटर चालतोय, शिगडी चालते, किंवा इतर जे उपकरण चालतात, सगळे उपकरण चालतात म्हणले का नाही? अनेक उपकरण चालतात. फ्रीज चालतंय, पण कशावर चालतंय? लाईटीवर. आणि एक करंट नसल्यावरती सगळं संपलं बरं का महाराज, सगळं संपलं, सगळी डबडीच बरं का. तसं तुमचं आमचं एका गोष्टीमुळे चालेल, सगळं चालेल. डोळे पाहतात, कान ऐकतात, पाय चालतंय, हात हालतोय, डोळे वाटरून पाहतोय आपण, नको ते बोलतोय. कुणामुळं? एका गोष्टीमुळे चालू आहे, एका गोष्ट. ती अखंड गोष्ट तुमच्या आमच्यामध्ये चालू आहे महाराज. हे अखंड बरं का. ती जर थोडी शेणभर बंद पडली तर वासुदेव करीतो फेरा अखंड गोष्ट चालू बरं का महाराज. ज्याच्यामुळे चालली बरं का, हे वासुदेव ज्याच्यामुळे फेरा करतोय, तो वासुदेव जो आहे, काय जो भगवंत आहे, त्याच्यामुळे हे सगळं काय चाललंय बरं का. कारण ते कवी आहे, कवी एक आहे बरं का. म्हणून तो हा ज्याची वारी करतोय बरं का आपण. आता ज्यांच्या असणाऱ्या कृपेने आपण चालूय, ज्यांच्याकडे चालूय, तो तुमच्या आमच्यामध्ये आहे महाराज. तो कुठला? पंढरपुराचं गुंडरूपाने बरं का. आणि तोच इथे म्हणून या पंढरला किंमत आहे. पंढरपुराला किंमत कुणामुळं? भगवान परमात्म्यामुळे, विठ्ठलामुळं, त्या देवामुळे असणाऱ्या पंढरपूरला किंमत. आज वारकरी एवढे चालेल, कुणामुळे चालेल? देवामुळेच ना, त्या विठ्ठलामुळे चालेल ना. तसं त्या पंढरपूरला किंमत या देवामुळं, तसं या पंढरपूरला किंमत कुणामुळं? देहरूपी पंढरपूर बरं का. रात्री महाराजांनी सांगितलं, 4 पंढरपूर सांगितलं रात्री. मग या पंढरपूरला, देहरूपी पंढरपूरला किंमत कुणामुळं? तर त्या भगवान परमात्म्यामुळे काय, त्या भगवान. म्हणून त्याच्या कृपेने जे अखंड तुमच्या आमच्यामध्ये गोष्ट चालू आहे, ते श्वास बरं का. काय चालू आहे? गडीवर नाक दाबून म्हणत, एका मनात देव नाही, त्याला म्हणत भाऊ तुझ्या मनाला आम्ही पूर्ण अनुभव देतोय, फक्त 2च मिनिटं नाक दाबून धर. आणि तुला जमत तसं मी दाबून धरतो. तुला देवाला साक्षात्कार करायचा ना, तू देव पाहायचा ना. किती मिनिटं? 2 मिनिटात लय एकदम मोठा असतो तर 4 मिनिटं. 5 मिनिटं झालं तर मला वाटतंय बुलट्या सुद्धा घेणार नाही. शांतवा सामायला मंडळ 5 मिनिटं जर धरलं तर बुलट्या सुद्धा नाक जर त्या दाबून धरलं, पेशंट जर तिथं नेलं बुलट्याकडे, बुलट्यामध्ये हे आपल्याकडे थांबू, कारण कुठं न्या, सुसनला न्या. सुसन काय करता का माहिती. मग विषय असा आहे की ज्याच्या कृपेमुळे चाललंय, ज्याच्यामुळे आम्ही चाललोय, त्याच्यामुळे चालतोय, बोलतोय. बाबा सांगायचे ज्याच्या जीवावर तेवढे ना, तेच नागपुरात काढ्या. ज्या देवामुळे चालतोय, देवामुळे बोलतोय, त्या देवाच्या बाबतीत तुम्ही आम्ही गैरहजरी महाराज बरोबर का. त्या बाबतीमध्ये गैरहजर आहे. म्हणून वारी का करायची? ही वारी करून त्या देवाला जाण्याची बरं का. तो देव सांगतोय बरं का महाराज. पंढरपुरात आपण गेलो, तो काय सांगतोय? भाऊ मला शरण या बरं का. संताला एक तर शरण जाणं, मला शरण या. पाणी किती तुम्हाला? कमराची इतक्या पाण्यात कुणी बुडून गेलेलं पाहिलं का? बातमी, वर्तमानपत्र, सगळ्यानंद, कधी संध्यानंद, पुढारी, सकाळ दुपार संध्याकाळ काय असेल तर ऐकलं कुठल्या वर्तमानपत्राला की कमरा इतक्या पाण्यामध्ये 4-5 ग्रस्त बुडून गेले, पोहता येत नव्हतं म्हणून. किती पाणी इतके? किती पाणी होतं? कमरा इतकं पाणी. कमरा इतक्या पाण्यामध्ये कुणी बुडून मारणार? तुम्ही जर मला शरण आला, मला जर चाललं तर तुम्हाला हा भाऊसागरचं पाणी किती या? कमरा इतकंच आहे महाराज, कमरा इतकंच आहे. आणि म्हणून तो सांगतो बरं का, तो
भगवान परमात्मा दाखवतो महाराज. कारण तो देव कसा आहे हो? तुमच्या आमच्या सारखा आहे का प्राण्यासारखा आहे? कुणासारखा आहे? तुमच्या आमच्या सारखाच आहे ना. ते सांगतो अरे तुम्हाला बरोबर का, तो मला सांगतो अरे मनुष्य दे तुम्हाला मला भेटलाय. मी जर कळायचं असेल तर याच नरदेहामध्ये कळण महाराज. कारण याच नरदेहामध्ये कळण. नरदेहाने दान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. जे देव हो म्हणती ते देवच होती तरी का चित्तीनं धरावे महाराज आहे. आणि म्हणून देव होता येतं बरं का नरदेहाने आहे. आणि म्हणून असताना त्या देवाला जाणण्यासाठी महाराज, त्या देवाला जाणण्यासाठी त्या देवाला जे आवडतंय ते करणं गरजेचं आहे. आणि ते जर केलं तर त्या देवाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ते जे नाम आहे बरोबर का, ते जे नाम आहे ते आपल्याला संतांकडून भेटतं मला सद्गुरूकडून भेटतं आहे. आणि म्हणून आपल्या देवाला जे पहिल्यांदा जे देवाला आवडतं ते असणार पहिल्या प्रकारामध्ये पहिल्या असणार चरणामध्ये सांगितलेलं आहे. आवडे देवासी तो एका प्रकारे, आवडे देवासी तो एका प्रकारे, आवडे देवासी तो एका प्रकारे, आवडे अभंगाच्या प्रथम चरणातून नाथ महाराज देवाची आवड सांगतो बरं का. ज्या देवाच्या आपण वारीला चाललोय, ज्या भगवंताची वारी आपण करतोय महाराज, त्या देवाला आवडणारा प्रकार सांगतात. आवडे देवाची तो आहे का नामाचा उच्चार. देवाला काय आवडतं? नाम. आपण सर्व घेतो पण नाम. तुका मनोहर भारती संत तुका म्हणे एक आहे, तुका म्हणे होय भावेची संतोष. भावेची संतुष्ट. तो भावाने संतुष्ट होतो बरं का भगवान परमात्मा. ऐका जरा शेतात काय नाही होत. आपण भिजलोय का नाही, त्या दिवशी तर दिवसभर भिजलो तरी तुम्ही म्हणजे तासभर भिजले तरी पाऊण खेळत होते ना. आता काय झालं? कारण तुम्ही जर चळवळ केलं तर हे सगळं लिंक तुटणार आहे. आणि रेंज नसले काय होतं माहिती तुम्हाला? संभाषण व्यवस्थित होत, संभाषण नुसतं कॉल पडतात बरं, नुसतं कॉल पडत कसं होणार आहे? कारण मी काय बोलणार नाही, कारण बोलणार आहे ते तुम्हीच. कारण वाक्याचं वक्तृत्व कोणावरचं अवलंबून असतं, श्रोत्यावरती अवलंबून असतं. तुम्ही जर एक चित्त सांगितलं, कारण खरंच जर पाहायला गेलं ना तर बैठकीत बरं वाटतं, एक जणच असावा आणि निवांत असावा महाराज, मग मजा येते. न सांगता चालू होतं मला, तो खरा संवाद आहे. आता काय होतं, लय गर्दी पण एक असं मी घडलं, संवाद नाही झाला वादच, मग संवाद नाही झाला वादच तयार होतो. म्हणून हा संवाद साधायचं कारण अर्जुन जसं एक बरोबर का युद्धभूमीवरती थोडे होते का महाराज, युद्धभूमीवरती थोडे होते का,
कुरुक्षेत्रावरती थोडे सैनिक होते का? मग अर्जुनच घेतात तो का सांगितलं? पात्र एकच होता, कारण पात्र झाल्याशिवाय वाढता येत नाही, पात्र असल्याशिवाय वाढता येत नाही, म्हणून जेवायला बसताना पात्र घेऊन बसत. पात्र लय महत्वाचं आहे बरं का. तर वाढणार तर वाढी, नाही तर वाढू शकत, वाढलेलं खराब होऊन जाईल. जमिनी वाढल्यावर काय होईल? जमिनीचं गुणधर्म लागतं ना, तसं आपल्या असणारे आपल्या अंतकरणाची पात्रता लय महत्वाची बरं का. आणि ही पात्रता कारण सर्वांनी आयता मोक्ष आहे महाराज, सर्वांनी आयता मोक्ष आहे, म्हणून ऐकताना लय महत्वाचं आहे बरं का. ऐकताना कसं ऐकावा का नाही? श्रवणे कीर्तने झाले ती पावना, श्रवण कीर्तने झाले ती पावना, संतानक नामा परमा भक्ता, संतानक नामा परमा भक्ता, संतानक नामा परमा सर्वांनी कीर्तने झाले पावन महाराज, सर्वांनी कीर्तनाने महाराज, साधू संत सुद्धा पावन झाले महाराज बरं का. ऋषी मुनी सुद्धा पावन झाले. मग तुम्ही आम्ही का होणार नाही? पण सर्वांतच असावा, काय सर्वांतच असावा. आता सर्वांमध्ये बसर येत तसं नसावा. गडीवर लक्ष, गडीवर दुर्लक्ष, आलं आलं गेलं गेलं. हा चातकासारखं असं म्हणा, चातकासारखं बरं का. हे लय महत्वाचं आहे चातकासारखं, कारण तुमच्या आमच्या मधला जो संवाद आहे, कारण तुमच्या हृदयामध्ये तोच भगवान परमात्मा आहे आणि माझ्या हृदयामध्ये तोच आहे. तुमच्या हृदयामध्ये तोच सद्गुरू आहेत आणि माझ्या हृदयात ते सद्गुरू महाराज. कारण देव आणि संत वेगळे नाहीत बरं का माय बाप. देव आणि संत वेगळे नाहीत, म्हणून देवाला देवपणा ज्यांनी आणलं ते संतच माय बाप. देवाला देवपण जिने आणलं ते संत, म्हणून देवापेक्षाही एक पाऊल संतांचं पुढे महाराज. का पुढे? कारण तोच भगवान परमात्मा सगुण साकार रूप धारण करतो, तोच बरं का. माऊली कोण होते हो? कोणाचा अवतार आहे? महाविष्णूचा आणि सखा माझा. अहो त्याला त्या निर्गुण निराकारामध्ये करता आलं नाही, म्हणून सगुण साकार रूप धारण केलं. म्हणून संत एक पाऊल पुढचं आहे महाराज. आणि म्हणून अशा संताला आपण शरण गेलं पाहिजे आहे. आणि संत म्हणून आपल्याला नाम भेटतं बरं का. कारण आपण सर्व घेतो पण नाम घेत नाही बरं का. सगळं घेतो कारण नाम करतं परिणाम. नाम काय करतं? परिणाम करतो. आम्हाला सगळं पडतं पण ती परिणामच झालेला पडत नाही. बघा बघा काय झालं तर काय बोताने झपडलं, हा काय केलं नेमकं, काय होतं केलं मला मग मी पाचलं बार काय नको ती काय जास्त करायला. कारण विषय असा आहे महाराज की ही जी होतं तुम्हाला बरं का, कारण ही भावानी होतं. ही तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये ज्या क्रिया होतात महाराज, ज्या क्रियावरती खानाखुणा प्रकट होतात, म्हणजे लांब काय म्हणजे बघत असतात त्यांना काही तो द्यायचं कारण नाही महाराज. पण नेमकं जी होतंय तुम्हाला काय होतं नेमकं, हा तो भाव तयार होतो महाराज. आणि तो नामानेच होतो बरं का. काय? कारण देवाला नाम घेतलेलं आवडतं आणि नाम जे आहे ना ते संत म्हणून भेटत असतं महाराज. कारण सद्गुरु भगवंताला जो आवडणारा प्रकार आहे तो नाम आहे महाराज. हे नाम आहे आणि नाम जर घ्यायचं म्हणलं तर ते नाम आपल्याला संतांकडून सद्गुरू भेटत असतं महाराज. कारण नामाशिवाय देव कळत बरोबर, नामाशिवाय देव कळत नाही. आपल्याला सर्वांना कथाभाग माहित आहे नामदेवाची हकीकत काय झाली. आणि मग नामदेवाला भगवान परमात्म्याने सांगितलं अवघ्या नामाचा जरा ती महाराजांनी सांगितलं ईश्वर घेतलं शिरण जा, त्याशिवाय मी कळणार. किती देवदेव केल्यानंतर देव कळत नाही. वारी करायची पण जाणून करायची बरं का महाराज. साधू संतांनी वारी केली पण जाणून केली. आपण करतो पण नेमकेपणाने करतो महाराज. वारी करायची कारण वारी दोघांचा विषय.
एक म्हणजे बद्ध आणि दुसरा म्हणजे मुमुक्षू महाराज. हे बद्ध जीवाने आपलं बद्धत्व जाण्यासाठी वारी करायची बरं का. वारी कशी करायची? कारण तुम्हा आम्हाला तुमच्या आमचं एक विषय असा आहे महाराज, कारण तुम्हाला एकावरती वार करायचा आहे आणि एकाची वारी करायची. कारण तुम्हाला एका वार करायचा आहे. कोणता वार? कशा वार करायचा आहे? दादा सांगायचे काळावरती वार करायचे. काळावरती काळ सामान्य नाही बरं का महाराज, कारण काळाने भले भले पकडले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला रे, देखत देखत ना तू पण तू काळाने अनेकांना लिहिले महाराज, अनेकांना नेलं बरं का आपल्याला. आणि आपल्या सुद्धा नेतोय क्षणाक्षणाला आपलं आयुष्य कमी करतोय महाराज. वय वाढतंय पण काय होते कमी? आयुष्य कमी होतंय. घडी घडी काळ वाटे याची पाहे अजून किती आहे? जात आहे साधू संत सांगतात आयुष्य जात आहे पा काळ जपत असे मा सोयीचा घोरवा ध्याने रा. आपल्या ध्यानात सगळे महाराज पण श्री हरीच नाही बरं का. माझं सांगतो तुमचं नाही महाराज, तुमचं सोन्यावर पिवळे, तुम्ही सोन्यावर पिवळे बाबा. नाही आमचंच काय, आमच्या डोक्यात आता काय सांगायचं ह्यांना कुणाला पुढच्यांना. आमच्या डोक्यात काय एवढंच आहे, तेवढं सोडून श्री हरी सोडून सगळं डोक्यात आहे. आणि श्री हरी सोडून जर डोक्यात असतं तर सगळा गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण श्री हरी सगळं डोक्यातला गोंधळ काढीन, पण श्री हरी सोडून किती बी डोक्यात ठेवा ते गोंधळच करीन बरं का. कारण एक तर आता कलियुग होईल आणि कलियुग काय करतो? कलह करतो डोक्यात निर्माण बरं का. किती गोंधळ कुठलं सुरुवात महाराज माळ घालायची म्हणून तरी कलह निर्माण करतो का नाही. कशासाठी घातलीच पाहिजेत का? वाऱ्याला गेलंच पाहिजे का? गेलं तर नक्यातच गेलं पाहिजेत का? पिऊन जमणार नाही का? लय कलह आहे महाराज डोक्यात, लय प्रश्न, अनेक प्रश्न महाराज तुमचे नाही माझे सांगतोय. मग विषय असा आहे की तुम्हा मला असणार काळावरती वार करायचा आहे महाराज. काळावरती वार करायचा आहे. आणि काळावरती जर वार करायचा असेल, कारण काळ म्हणजे सामान्य गोष्टी नाही महाराज. आता आमची पहिलवान बरीच मंडळी जमले तिथं बरं का. पहिलवान मंडळी बरीच साथीला आहे तर पुढे बसलेले मागे बसले काय. मग तुम्ही सांगा पहिलवानाला जर पाडायचं म्हणलं तर त्या पहिलवानापेक्षा आपल्याकडे काय पाहिजे? युक्ती पाहिजे आणि ताकदी पाहिजे बरं का. कारण बाबा सांगायची परमार्थ युक्तीचा गदाट कशाचा आहे? युक्तीचा आहे महाराज. तसं कुस्तीमध्ये सुद्धा ताकद तर पाहिजे पण युक्ती बी पाहिजे बरं का. युक्ती पाहिजे आणि ताकदही पाहिजे बरं. तसं काळाला हरवायचंय आणि काळाला हरवण्यासाठी युक्ती बरं का. कारण काळ असा आहे महाराज, कारण तो काळ काय पाहत नाही बरं का. रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, गोरा पाहत नाही, काळा पाहत नाही. गोरे आडनावाची पाहत, काळे आडनावाची पाहत, काय पाहत नाही. गोरा पाहत नाही, काळा पाहत नाही का नाही. आहे तर गोरे आहे तर काळे आहेत आमच्याकडे बरीच मंडळी बरं का. म्हणजे आडनावानी बरं का, मनाने गोरीच होती. मग विषय असा काळ काहीच पाहत नाही, दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही, चांगला पाहत नाही, वाईट पाहत नाही. फक्त काळाला माहिती आहे घेऊन जायचं आणि अशा काळावरती वार करायचे महाराज. मला तर तुम्ही सांगा, दादा सांगायचे जर मोठं लाकूड तोडायचं म्हणलं झाड, हात्यार कसं पाहिजे? हात्यार बी धारदार पाहिजे ना. काळावरती वार करायचंय महाराज, हात्यार कसं पाहिजे? धारदार पाहिजे ना. आणि ते धारदार हात्यार साधू संतांकडे त्याला नाम म्हणतात महाराज, नाम म्हणतात. पण नामाला कोण घाबरतो माहिती का? नामाला भूत घाबरतो. काय घाबरतो? कोण घाबरतो? आपण घाबरायचं काय करायचं? आपण काय भूत आहे काय? घाबराव कोणी नामाला? कोण माहिती ना. कारण पळे भूत बाधा, कोण पळून जात? भूत बाधा नामाने बरं का. भूत मी येतं कशाला? आपण काय भूत आहे का? आपल्यातलं जे भूत आहे त्या भूताला आपल्याला पकडायचे बरं का.
ते कारण ते मूर्ती कसं बरं आहे ही बाकीची भूत कशी वड्याचं लागलं कुठं झाडावर लागलं ते आमच्यानीच धरलं कारण आम्ही खऱ्या भूताच्या नादीच लागत नाही आणि ते खऱ्या भूताकडे चालूय आपण बरं का त्याच भूताकडे चालू आहे पण ते भूत कोणाला धरत नाही आणि त्या भूताने जर धरलं तर ती सोडित नाही बरं का एवढी गमत आहे त्याची हा पंढरीचं भूत मोठं आल्या गेल्या जडपे वाट ते जाऊ नका कोणी आणि गेले आले नाही तुम्ही मला ती भूतलाच बरं आहे पण कुणाला लागतच नाही आम्हाला ही वाड्यातली सुचली तर काय इकडलं धरलं तिकडलं धरलं ना आमचं झालं काय झालं पण ते भूत लागायसाठी बरं का त्या भूताचा शिंद घ्यावा लागतो आधी ते भूत कोणाला ती म्हणतो एक कोणाला पकडत आणि पकडल्या सुडीत बरं का ती एक तर पकडत आणि पकडल्या सुडीत पण त्याला आधी आपल्याला पकडावं लागतं मला जसं प्रपंचाला आपण पकडलंय बरं का प्रपंचाला कोणी पकडलंय आपण पकडलंय आता तिने आपल्याला पकडलंय कसं सोडील म्हणजे दिल्लीत आला असतो बरं का महाराज सद्गुरूची दिंडी चालली महाराज एवढं बाकीची गोष्ट आहे आम्हाला सगळं कळतंय आलो असतो पण भूताने पकडले ना कुठल्या या भूताने हे भूत तिकडे जाऊन देत नाही कारण ही भूत म्हणता ही माझं गिऱ्हाईक आहे ही जर त्या पिक्चरच्या नादी लागला मोठ्या भूताची आम्हाला कोण मानत मला कोण बोलतो महाराज म्हणून हे भूत काय करतात तिकडे जाऊन देत नाही म्हणजे आला असतो वारीला काय वारी करणं बी गरजेचं आहे सगळं करणं गरजेचं आहे पण ही भूत काय आपल्याला सुचून देत नाही पण त्या भूताचा छंद घ्यावा लागतो बरं का त्या भूताचा एकदा छंद लागला कशाला लागावा लागतो मनाला आणि एकदा का मनाला छंद लागला महाराज काही बाकीच्या जवळ यायचं कामच नाही का नाही ती इतकं जबरदस्त आणि इतकं पॉवरफुल आहे काही पंढरीचं भूत मोठं आल्या गेल्या झडपी वाट पण त्याच्यासाठी आपल्याला काय करून त्याला पकडावं लागेल महाराज जसं प्रपंचाला आपण पकडले आपण पाहिलं भूमिकेमध्ये विषय असा आहे महाराज एक दृष्टांत सांगतो सिद्धांत समजत बरं का आता राग जास्त धरायला लागलं बरं का कारण की आज सुरू व्हायला लागला काय विषय असा आहे की कसं पकडले आपण महाराज नामाला कसं पकडायचे बरं का कारण नामाचा उच्चार रात्रंदिवस नाम घ्यायचंय नाम घ्यायचंय महाराज विषय असा आहे प्रपंचाला आपण कसं पकडलं विषय असा एक ग्रस्त असल्या नदीचा भाग भीमा नदीसारखा असं गाव होतं आणि असं नदीला पाणी आल्यावर पूर आल्यावर काय होतं सगळं मटेरियल बाहेर चांगला वाहून येतो आता आमच्यावर येत नाही तो विषय सोडून द्या पण आता असा वाहून येतो असं गाव आणि त्या गावामध्ये असताना पूर आलेला आणि भरपूर असणारी आटी पाहुणारी काय करायची चांगल्या वस्तू आली की पोहून काढायची एक जण असं आटील पाहुणारा त्यांनी उडी मारली त्याला वाटलं चांगली घुंगडी आली घुंगडी काय आली घुंगडी आली आपल्या थंडीला काय होईल पांघराई होईल आपल्या दिंडीला पांघराई होईल खरं दिंडीत पांघराई म्हणून तिने उडी मारली आणि ती घुंगडी पकडली आता घुंगडी पकडल्या थोड्या वेळाने त्या गटका खायला लागला तू काय खायला गटका खायला लागला बुडायला लागला बाकीची तीरावरती होती ते म्हणले अरे सोड घुंगडी म्हणले घुंगडी सोड तू बुडायला लागलाय मारायला लागलाय ती घुंगडी सोड अरे म्हणला आता मी घुंगडीला सोडते पण घुंगडीच मला सोडित नाही कारण ती घुंगडीला सोडून हसवत पोट घालत बुडत हसवलं आलं ना ती वावर आता हे कोण धरलं आता हसवला धरलं कुणी धरलं आता हसवा सोडून घ्यायला काय म्हणून धरलं तसं तुम्ही आम्ही प्रपंचाला धरले साधू संत सांगतात काय म्हणून धरलं लय प्रेमाचं लय चांगला म्हणून धरलंय तुम्ही आम्ही असं धरलंय पण आता असं झालं आपण सोडण्याचा प्रयत्न करतो दिंडीला येऊ वाटतंय महाराज नामस्मरण करावं वाटतंय चांगलंय माळ घालणं चांगलंय नाम घेणं चांगलंय पण काय करावं खायचं कुणी काय खायचं नको का बाळ कुणी खायचं आणि कुणी वारीला यायचं महाराज मग आता आपण तुम्ही सांगा तुम्ही या संसारात कुणी धरलं महाराज तुम्ही आम्ही धरले बरं का कुणी धरले आता सोडण्याचं सध्या माणसाने त्या हसवाला धरलं आता हसवा सोडा ना महाराज काय तसंच आहे बरं का परमार्थामध्ये एक तर नामाला बरं का नाम सदासजी काय होत नाही गोड लागत नाही बरं का पण एकदा जर गोड लागलं बरं का पण त्या नामाला गोड लागण्यासाठी त्या नामाला धरावं लागेल आणि नाम जर धरलं रात्रंदिवस जर त्या नामाचं चिंतन केलं आपण सद्गुरूच्या कृपेने तर ते आपल्याला सुडी नाही महाराज आणि मग असं जर नामस्मरण केलं घेता उठा उठे
घेता उठाउठी होय संसाराची. नाम जर घेतलं तर हा जन्म मानवाचा संसार काय होतो, बाद होतो महाराज. आणि म्हणून देवाला आवडतं, म्हणून आवडे देवाशी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस नामस्मरण केलेलं देवाला आवडतं बरं का. दुसरं काय आवडतं, अभंगाच्या द्वितीय चरणात तुळशी माळ गळा गोपी चंद चिरा. 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 अभंगाच्या द्वितीय चरणातून आत्माला सांगतात काय, पवित्र तुळशीची माळ देवाला काय गळ्यात घातली देवाला आवडतं. पण आता आपल्याला आवडतं का, हे लय महत्वाचं आहे बरं का. आता आपल्याला आवडत नाही, पण आवडून घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, आवडून घ्यावं लागेल. कारण आमच्या देवाला ते आवडतं. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, त्यांची वारी आम्ही करतो ना. त्या देवाला काय आवडतं, तुळशी माळ गळा, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली आवडती. गोपी चंदन टिळा लावल्यावर त्या देवाला आवडतो महाराज. काय, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हृदय कळवळा वैष्णवांचा, संतांविषयी असणारा कळवळा बरं का महाराज. आता संत पाहिले की आमचा 36चा आकडा आमचं सांगतो बरं, तुमचं नाही. तर तुमच्या मी काही सांगणार नाही. काय तुमच्या काय महाराज, हे आपलं ते बरं आपण दर्शना. संत पाहिलं खरं समाधान वाटतं का, आणि ज्याला समाधान वाटतं ना संत पाहिल्या मार्गासारखं भाग्यवान दुसरा बोलले बरं का. एक तर संतच आपल्याला कळत नाही, कारण जंतच ज्या झाले जंत ज्या झाल्या संत कळत नाही. तर जंतानी संतीला आपण जंत इतके चकाचकत महाराज, जंत पांढर शुभ्र असतात आणि एवढं स्वच्छ असतात की बोललीच काम नाही. जंत सांगतो मागे मागून बोलतो, मला कोणाचंही करायला नाही. कारण दादा सांगायचे बांध पोरायचं कारण नाही, पण आता सवय आमची खोड करायची, त्याची खोड मिळाल्याशिवाय जात नाही. पवित्र तुळशीची माळ घातलेली देवाला आवडतं बरं का. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये देवाला घातलेली आवडतं. आम्हाला सगळं आवडतं, पण पवित्र तुळशीची माळ घालणार आवडत नाही. सोनं कसं आहे, तोळा सांगितला किलो सांगितलं, कारण आम्हाला किलो सवय, पाऊस करावं सवय. आम्ही दुकानात गेलो काय म्हणतो, कशी किलो सांगते, कसे किलो विचारतो का नाही. तुम्ही सांगितलं किलो सांगितलं का, पावसाळ्यात सांगितलं मला कळलं नाही. 32,000 रुपये तोळा ना, हा 31,000. काय कुठं विषय असा आहे, 31,000 ते 31,000 सोनं सांगतोय बरं का महाराज. तोळा आहे, माळ कशी किलो महाराज, कशी किलो माळ काय महाराज म्हणले, किलो विचारताय नका बोला की, नका बोलू म्हणावं. हा महाराज मनाची माळ, मन म्हणजे किती किलो, 40 किलो बरं का. आता कारण आपला ते विषय, मन किती किलोचा. आजचे पैलवान कसे आहेत, पैलवान नाही आजचे तरुण कसे आहेत, उद्बत्तीच्या चांगलं जर वाळवट आले ना तर आमच्या हनुमारा सोडून मला वाटतं बाकीचे आम्हाला खालतं पाया जावं लागतं. वाळवट वर तासली गाडी खालतं पाया जावं लागतं. कारण काय होतं तुम्ही बघा ना, गाडी जर गेली ना, जास्त जर काय झालं तर जास्त दाब तयार झाला ना अवघड होतं. तसं वाळवट इकडे असं गडी तिकडे सापडत, गडीत तशीच महाराज उद्बत्ती छाप, उद्बत्ती छाप महाराज. कारण का हो महाराज, काय झालंय
कारण आज आपण काय झालं आजचा तरुण म्हणजे ज्याच्या नादी लागायला नाही त्या नादी लागायला पाहिजे त्याच्या नादी लागत नाही महाराज. कारण 40 किलोची जर माळ पाहायची गळ्यात जर काय घालायचं म्हणलं मला वाटतं गडी गोणी जरी घेतली तरी कसं चालतंय आपल्याला माहिती. गोणी घेतली तरी कसा चालतो आणि जर 40 किलो गळ्यात घातलं काय होईल. तर ती जाऊ द्या 40 किलो मन जाऊ द्या तरी मनाची पाय ह्या मनाची माळ. कारण देवाला काय वाटतं तुळशी माळ. बरं आता तुम्ही सांगा काय काय म्हणतात मनाची माळ आहे आमची. कशाची माळ. मन सांगतो मन आपल्या तुमच्या मन कसं आहे मनासारखं विचित्र दुसरं काहीच नाही बरं का. कारण मन जर बरोबर का कारण परमार्थामध्ये मन अनुकूल व्हावं लागतं ना मन अनुकूल व्हावं लागतं बरं का. जर मन कारण मन तुम्हाला काय करतं देव बनवतं आणि जर मन जर तुम्हाला फिरलं ना तुम्हाला राक्षस बनवतो महाराज. काय बनवतं राक्षस बरं का. नको ते मनाला आवडलं समजायचं आम्ही काय झालो बरं महाराज. आणि जे आवडलं मनाला कारण मनाला जर नाम आवडलं नामाचा जर मनाने छंद घेतला तर देव जायशिवाय राहणार नाही महाराज. गोविंद गोविंद मना लागली हा छंद मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवाचा या महाराज. कारण पवित्र तुळशीतून लागायला देवाला आवडते महाराज. एखादी ताई म्हणली माझ्या मनाला गो छंद तुकोबराने भगवंताला विनंती करावा देवा माझ्या मनाला छंद लागू दे. कशाचा नामाचा बरं का. आणि नित्य गोविंदाचा त्या नामाचा मला छंद लागावा कशाला मनाला बरं का. आणि म्हणून संत नाम सोडून बाकी सांगत नाही बरं का. दादा काय सांगायचे भाऊ कसं काय चालेल ना काय नाम घेता का नामचिंतन करता का. आपल्या विचार कसं काय चालेल आपण काय सांगायचो. आमचे कृष्ण बाबू जुळाले का ते म्हणजे आम्ही सांगायचो 2 चटया झाल्या त्याला काय चौकटी झाल्या 2 बनवायचे राहिले. संत काय काय चाललंय आम्ही काय सांगतो अहो संत कस काय ती रेती वस्तू कस काय बरं आहे का बरं आहे का. आमचं म्हणजे सगळं बरं आहे पण ती एवढीच नाही देणार तेवढं देणार नाही म्हणजे महाराज सगळं काही गोष्टी चालेल काय माळी हाय टिकवली माळ म्हणले. आणि काय तू आवडीत सापडलो दुष्काळ सापडलो वाळवटी येते बरं का. वाळवटी येते वाळवटीला जबरदस्त असते. काय त्या वाळवटीत सापडली की काय काय खालतं फिरले ना बोल खालतं दिशा बोल झाली की आवडी तुम्ही सांगा कुस्तीत महाराज महाराज जर एखाद्या पैलवान जर उचलून फिरून टाकलं काय होतं त्याला एखादा पैलवान टाकला तो पैलवान कसा चढतो कपडे ते तिसरीकडे चढतोय मग तू काय करायचं जागा चुकली काय पण तो सुधी आले तू म्हणतो ते टाकलं फिरून टाकलं ना कारण दिशा होती आणि म्हणून सांगायचे की वाळवटी आपल्याला येतील बरं का. म्हणून मी कंपाऊंड लय महत्वाचं आहे. पवित्र तुळशीचं मला कंपाऊंड लय महत्व काय म्हणतो आमचं लय मला नियंत्रण आहे. अरे भाऊ जरी बैल किती गरीब असला आणि जर त्याला हाणायचे मुस्क म्हणले बरं ते काय म्हणते त्याला उसामध्ये अवजार हाणायचे अवजार मग काय करतात शेतकरी वर्ग आपण शेतकरी बागायतदाराची मंडळी काय करतात मुस्क न घालता म्हणजे आमचा गरीब बैल आहे लय गरीब बैल म्हणजे काय खात नाही पण शेंडा आल्याशिवाय राहणार बरं का. तसं मन काय हानी शेंडा बरं का. म्हणून मला मुस्क लय महत्वाचं आहे. दादा सांगायचे दादा वाक्य बरं का मुस्क लय महत्वाचं आहे. माळे एवढी मुस्क नाही कंपाऊंड लय महत्वाचं आहे बरं का. आता काय कंपाऊंडच पाडून टाकायला लागेल. कंपाऊंड पाडू नका. कंपाऊंड ही संरक्षणाचं आहे पण कंपाऊंड म्हणजे इमारत नाही बरं का. कंपाऊंड म्हणजे इमारत नाही पण कंपाऊंड शिवाय इमारत सोबत नाही बरोबर का. मग विषय असा आहे की कंपाऊंड इमारती ही कंपाऊंड आधी करून घेतलं पाहिजे बरं का. म्हणजे मोकार जनावर ताप देत मोकार जनावर लय ताप देत कुठे काय लय पाळलं मग काय लय होतं काय त्यांनी हा तुकडं मागातली काय होतं म्हणजे थोडं म्हणून कंपाऊंड लय महत्वाचं मला. म्हणून तुळशी माळ पवित्र तुळशी माळ काय सांगत होतो मला सोनं किती महाग आहे माळ किती स्वस्त आहे बरं. चोरा चिल्लाची किती आहे का माळाला तरी आम्ही माळला घाबरतो का घाबरतो मला कळत नाही.
महाराज सगळं करा पण आम्हाला गुतू आता नागराव झोपायचे का आम्हाला गुंतू मोकर राहू दे कशासाठी जागरण गुंडासाठी माफी मागून बोलतो बरं का हा? कारण विषय असा हे माळ हे मला जसं एखाद ताई म्हणावा मला सगळं आवडलं बरं का पतिदेव आवडले सासू-सासरे आवडले सगळं आवडलं पण मला ती तुमची मंगळसूत्रच आवडत नाही मला मंगळसूत्र घालणार मी नांदण सगळं करीत पण मंगळसूत्र घालणार नाही जमल का कोणता भाग्यवान असा की चालतंय म्हणे कोणता भाग्यवान मुलगा आहे असा चालतंय मंगळसूत्र घालणं जमल का हा मग कारण आपल्याला जर बघा जर त्या ताईने जर मालकाचा मंगळसूत्र घातला मालकाचा गंध लावला मालकाचं नाव जर घेतलं लग्न झालं की निम्या अक्षता पडलं की काय अर्धागिरी झाली अर्ध्या इष्टीची वारसदार झाली ती वाराचा आता ते भगवंताची इष्टी काय टुडी काय तिथं जर वारसदार व्हायचं म्हणलं तर तिथं मंगळसूत्र घालायला फुगा घालायला पाहिजे घातलेलं काढायला पाहिजे घालायला पाहिजे आणि घालून त्याला लक्ष दिलं पाहिजे मला कारण जनावर असते बरं का कंपाऊंडला सुद्धा काय काय जनावर लय रगील असते कंपाऊंड पाडून टाकते त्यामुळं कंपाऊंडला घासून द्यायचं नाही कंपाऊंड हे इमारतीच्या संरक्षण आहे बागेचं संरक्षण आहे जनावर घासायला हुसकून लावायचं पुण्यांचा होईल त्यांचा होईल शेवट पुण्य लागतं बरं का साधू संतांचं सेवक व्हायसाठी त्याशिवाय नाही साधू संतांचं होण्यासाठी पुण्य लागतं देवाचं होण्यासाठी पुण्य लागतं महाराज आणि पुण्याशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही म्हणून भगवंताला आवडतं पवित्र तुळशीची माळ घातलेली गोपीचंदन टिळा लावलेला देवाला आवडतो महाराज हे तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा हृदयही कळवा आवडतं म्हणतात संतांविषयी कळवळा महत्वाचं बरं का देवाविषयी असं तरी चालेल म्हणजे असं कसं काय म्हणतात देवाला चालेल असं कसं काय म्हणताय कारण एक टाइम देवाला नाव ठेवून तर देव ऐकून घेतो बरं आवडीने ऐकून घेतो कारण ते कसं एखादा बिनलाजे असावा तर खाली येऊन बोलतो जराशी एखादा बिनलाजे त्याला लाजच नाही म्हणले त्याला काय म्हणत जमत म्हणजे ती काय म्हणते काय म्हणा आपलं काम तिकडे लक्षच नाही म्हणजे काय तसं देवाचं काम आहे देव म्हणतो कुणी काय म्हणा काय तुम्ही चांगलं म्हणा किंवा मला वाईट म्हणा पण माझ्या साधू संतांना जर नावं ठेवली ना माझ्यासारखं वाईट कोण नाही म्हणा तो असा आहे कारण आपल्याला प्रतिज्ञा माहिती का नाही देवाने प्रतिज्ञा मोडली कोणासाठी भक्तासाठी मुली भक्ता राखी पायापाशी आणि दुर्जनाची सहारे कारण देव म्हणतो माझं जे सर्वस्व आहे तो संत आहे महाराज सद्गुरू आहे महाराज म्हणून आपण अशा सद्गुरूंचा दिंडी सोहळा आहे महाराज काय कारण त्या भगवान परमात्म्याची ओळख कोणी करून दिली सद्गुरू ओळख नाक भागवत जर आपण वाचलं देव म्हणतो मला पोट नाही मला तोंड नाही मला नाक नाही मला डोळे नाही मला हात नाही मला पाय नाही बरं का जाणत्यांनी बघा बरं का वाटत्यांनी महाराज माफी म्हणतो जाणते बघा काय सांगते भागवत भगवंत म्हणतो मला काहीच नाही पण मला दिलं ते संतांनी दिलं मला दिलं ते सद्गुरूंनी दिलं मला मला माझी तर साधू संतांनी आणलं बरं का खळ घालून आणलं का नाही करून ही खळे हरिदासे आणि म्हणून असं असणाऱ्या साधू संतांनी त्या देवाला देव पण आणलं महाराज देवाला देव पण आणलं ते साधू संतांनी आणलं महाराज त्या देवाला काय आणि म्हणून सांगायचा विषय असा आहे की अशा साधू संतांविषयी हृदयामध्ये कळवळा पाहिजे महाराज सेवा नाही करता आली तरी चालेल बरं का पण साधू संतांचा असणारा धिक्कार केला नाही पाहिजे महाराज आमच्या असणारा लवटे महाराज थळा वाजून साफ घरात असला पाहिजे कारण एक विषय नाही सेवा करता येत तर त्रास दिला नाही पाहिजे महाराज सेवा जेवढी होता तेवढं कारण सेवा आधार म्हणताय महाराज
साधू संतांची सेवा करा. रायरन पाहिला तरी बरं आता विषय असा आहे, जसं रायरन त्याला पहिले घाबरायचे लोक का नाही. एखाद्याने जरी भाऊ कशी धरला असला ना, त्याला संन्यासी म्हणून जरी तुम्ही काय उपकार केला तर तिथं पुण्य तुम्हाला लागत असतं. त्याचं काय फेडायचं त्याला व्याजासहित फेडावं लागेल, कारण व्याजासहित त्याला फेडावं लागेल महाराज. पण तुम्ही जर त्याच्यावर निष्ठा ठेवली, श्रद्धा ठेवली ना, त्याला काम करावं लागेल बरं का आपलं, त्याला काम करावं लागेल आपलं. म्हणून अशा साधू संत विषय हृदयामध्ये कळवा त्याला उत्पन्न झाला पाहिजे, कळवा पाहिजे महाराज. पवित्र तुळशीची माळ पाहिजे. आणि मग काय केलं पाहिजे तर पवित्र तुळशीची माळ घालून काय केलं पाहिजे तर आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी केली काय केली पाहिजे बरं का. आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी का केली पाहिजे. आता आषाढी वारी ना काय, कारण भगवान सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांगत असे गुज गुज म्हणजे गुळी बरं का. भगवंतांनी सांगितलं आषाढी कार्तिकीला मला विसरू, मग इतर वेळेस कुठे देऊ. त्याचा तुम्ही नाही अशी जागाच नाही, पण सगुण साकार रूपाने तो तिथं आहे महाराज. काय आपण मग अशी पाहिलं भाविकासाठी तो उभा आहे काय. मग आषाढी कार्तिकीला काय या तर आषाढी कार्तिकीला असणारे बरं का संत येतात बरं का, संतांची मांडळी येते. आणि जर तुम्ही आम्ही प्रेमाने श्रद्धेने जर गेलो आणि अशा साधू संतांच्या जसं म्हणले एखादं वाळवटी सापडलं कसले काय म्हणते त्याला नाही ती म्हणले चकारलं चिकरी सापडलं चकारलं काय आलं ती सापडलं काय म्हणते तुम्ही काय म्हणतात कसं सापडलं म्हणले सापडलं ते आहे पण कसं सापडलं चक्रीवादळ काय नाही कारण तुम्ही आम्ही असे चॅप्टर महाराज आपण सगळ्या सापड्यांतून साधू संत तडाख्या सापड्या आपली ती चपळ माणसं महाराज. चपळ पहिला कसा टाका पोटावच पडतो. कुस्तीतला बरीच जाणते त्याला माहिती कसा टाका चांगला पहिला बरं का. झोपटीतला आहे ना बरोबर वस्ता त्याच्यावरती प्रेम करतात महाराज, कारण मस्त कुणावरती जास्त विशेष लक्ष देत नाही. अशा पैलवानावरती म्हणजे नंबरीचा पैलवान कसं पाळा त्याला एक प्रयत्न करा महाराज, कसं टाका त्याला पोटावच पडतो महाराज, पोटावच पडतो बरं का. तसं आहे महाराज. काय सांगत होतो विसरून गेलो बरं का. विषय असा तसं पैलवान कशामुळे सांगत होतो लय महत्वाचं मागचं महाराज. विषय असा आहे की जसं पाटील पैलवान कसं त्याला पकडा कसं टाका तो पोटावर पडतो, तसे तुम्ही आम्हाला कसं पकडा. आपण साधू संतांच्या तावडी सापडणार, साधू संतांनी पकडून जरी मारा घातली तरी तोडून बाहेर गेल्याशिवाय राहणार. सोपं नाही म्हणा तुम्ही आम्ही साधीत काय, पण अशा जर साधू संतांच्या तुम्ही आम्ही चांगलं तडाख्या सापडलो तर का चांगलं तडाख्या सापडलो ना आपण आपलं काम झाल्याशिवाय राहणार. ठका त्याचे वर्म झाले तुका. भाग्यवान आमचे असणारे प्रदीप भाऊ पठाडे असणारे खोकर बोकर तालुका श्रीरामपूर ना तिथून आलेत महाराज. त्यांनी प्रमाण दिलं काय त्याचं वर्म कोण जाणतं, कारण गाठ पडे ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका महाराज. कारण तिचं जी वर्म आहे ना बरं का जाणत्यांचं वर्म जाणताच पाहिजे. नाहीतर म्हणले काय कड्यावरती करती गुडगड आम्हाला वर्म हे वर्म काय ते आम्हाला कळत नाही. वर्म काय सुद्धा जातीवान लागतं मला तुका म्हणे येते पाहिजे जातीचे आणि येड्या गबाड्याचे काम नव्हे या उक्तीप्रमाणे. कारण अशा असणाऱ्या साधू संतांचे आपण जर तावडी सापडलो माय बाप तर आपलं भाग्य त्यावेळेस नक्की उदयाला म्हणावं लागेल महाराज. कारण संत काय करतात त्या देवाला जोडून देतात, कारण ज्या देवाशी आपला संबंध तुटलेला आहे महाराज. संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ बरं का. जोडीला म्हणजे रेंज मध्ये आपण आलो. आता रेंज मध्ये आल्यावर मिस कॉल येतो, मेसेज येतो, फोन येतो आणि रेंज मध्ये नसले काहीच येत नाही आणि बॅटरी लो होती बरं का. बॅटरी लो होत तसं तुम्ही आम्ही जर अशा रेंज मध्ये जर आलो
बरं का. अशा रेंज मध्ये जर आलो, अशा साधू संतांच्या जर तडाख्यामध्ये जर सापडलो तर आपलं कोट कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. काय आणि म्हणून ही वारी करायची बरं का. वारीला साधू संत येतात आणि म्हणून आषाढीला, पूर्वी आषाढीला काय नाव आहे महाराज? नाव काय आषाढीला? देवशयनी देवशयनी. आणि कार्तिकीला काय नाव आहे? विष्णू प्रबोध एकादशी. हा, प्रबोधिनी एकादशी महाराज. आणि देवशयनी बरं का महाराज. कारण आता तुमच्या आमच्यातला जो देव आहे, शयनी म्हणजे काय? झोपलेला. आता देव जर झोपला तर आपला कार्यक्रम कोण लगेच फिरावं लागतील. ताबडतोब घडलंय, अचानक घडले का नाही. आणि ताबडतोब या, आज आता ताबडतोब का नाही, पटकन या. आता पुढचा कार्यक्रम आवरायचं म्हणजे अमक्या तारखेला का नाही, तारखेला नाही वेळेला. मग तुम्ही सांगा, विषय असा आहे की अनुग्रह बाबा का देव जर झोपला तर पण तरी बी साधू संत कारण आपण त्या दिवशी झोपलेलो आहे महाराज. तरी मला सांगतो अंबर नारायण होया. आता त्याला जाग करायची त्या देवाला. आम्ही गोष्टी देवातल्या देवाला तापतो का नाही. त्याला झोपू दे विचारला, आपल्याला जागा कर ना. आपल्याला जागा आपल्याला आहे का नाही देव? आम्हाला आमच्याला देव माहित नाही. आपलं असं आहे महाराज, आपल्याकडे मन आहे, आपलं ठेवायचं आणि दुसऱ्याचं पाहिजे. खोडच झालंय आपली खोड सोपी नाही. कारण आपण आपल्याचा देव पाहत नाही, आपण जगातला देव पाहायला चालूय, पण आपल्याचा देव आपण पाहत. कारण तुझं आहे तुझं पाशी परी तुझा आधार चुकलाशी. आपल्यातला देव बरोबर का. आपल्याला देव जर पाहिजे असेल तर जातीवर संतांच्या सद्गुरूच्या बैठकीत आपल्याला बसावं लागेल. कारण बसता संतांच्या संगती कळो आले तो जवळच आहे. पण तो जवळचा ते दाखवतात ना, जवळचा देव जो दाखवतो त्याला संत म्हणतात, त्याला सद्गुरू म्हणतात. आणि म्हणून असा जो देव आहे तो तुमच्या आमच्या हृदयामध्ये विराजमान आहे, पण त्याला जाग करायची महाराज. दिवसा फेरा लाया नगरा जगजोगी जागो जाग बोलते. जगजोगी लागो जाग बोलते. जगजोगी लागो जाग बोलते. आणि म्हणून साधू संत आपल्याला जागा करतात महाराज. कारण अनुग्रहाच्या रूपाने महाराज त्या देवाला असणारा तुमच्या आमचा जो अंदर नारायण सोय आहे त्याला जागृत करण्याचं काम आहे महाराज. कारण चित्त सुद्धा झालं की तू आहेच बरं का, नाही म्हणायची सोय नाही महाराज. आणि म्हणून अनुग्रह द्यायचा आषाढीला बरं का. पूर्वीच्या काळामध्ये बाहेर गेला आषाढीला, कारण तिथपर्यंत असतो आपलं भाव तयार व्हायचं वारीत. आषाढीला अनुग्रह बरं का. देवशयनी आणि कार्तिकीला पूर्व 4 चतुर्मासाला म्हणतो, पण 4 महिने तिथं असणार साधना करून घ्यायची. आणि साधना केल्यानंतर अवस्था व्हायची, स्थिती व्हायची. आणि स्थिती झाल्यानंतर ती चिंतनाने परत व्हायची. आणि मग प्रबोधिनी एकादशी त्या टायमिंगला प्रबोध दिला जायचा आहे. त्या टायमिंगला प्रबोध दिला जायचं, त्या देवाविषयी आपल्याला जागरूक केलं जायचं. म्हणून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि साधन निर्धारे आण नाही महाराज. आणि म्हणून आपलं एवढं मोठं भाग्य आहे, आपल्याला ती गोष्ट भेटलेली, बऱ्याच जणांना भेटलेली बरं का. वारीत जवळजवळ मला वाटतं 90% मंडळीला अनुग्रह झालेला आहे. अनुग्रह 90% मंडळीला झालेला आहे का नाही. काय 10% राहिले ती बी आता हळूहळू काय होणार मला तिथं दिंडीत मुक्कामाला थांबते, तिथंच लोक आमदार होतात. मग दिंडीत की होणार नाही, निश्चितच होणार महाराज. आणि म्हणून असणार आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार आण नाही. आणि म्हणून असणार महाराज शेवटच्या चरणात अशा पद्धतीने जो करतो तो देवापेक्षाही जगामध्ये श्रेष्ठ होतो महाराज. शेवटचा एका जनार्दनी नित्याचा नेम. एका जनार्दनी नित्याचा नेम. Jagannatha
लागे तुझी माळ गळा तुझी चंदनेला तुझी माळ गळा तुझी चंदनेला भगवंताच्या कृपेने असणारी कीर्तन रूपी सेवा चालू आहे. त्या भगवंता आपण त्याचं भजन करूया. विठोबा रखुमाई आम्ही जावा. शेवटच्या चरणात सांगतात अशा पद्धतीने जो बरं का वर्तन करतो, अशा पद्धतीने जो चालतो महाराज, तो देवापेक्षाही जगामध्ये श्रेष्ठ होतो महाराज. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा प्रमुख उद्योगी. जो असणार नाम घेतो, रात्रंदिवस नामचिंतन करतो, जो पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतो, गोपीचंदन टिळा लावतो, हृदयामध्ये साधू संतांविषयी कळवळा ठेवतो, आषाढी कार्तिकेला भगवान परमात्म्याची वारी करतो महाराज. हे अशा पद्धतीने जो असणारा जो सद्भक्त आहे तो असणारा जगामध्ये देवापेक्षाही जगात श्रेष्ठ होतो महाराज. नाथ महाराज सांगतात बरं का. म्हणून आपल्याला त्या पद्धतीने जायचे, त्या मार्गाने जायचे. आणि म्हणून अशा असणाऱ्या संतांच्या कृपेने, सद्गुरूच्या कृपेने, कारण हा पायी दिंडी सोहळा महाराज 1 तास कीर्तन असतं, पण सद्गुरूच्या कृपेने आपण 1.5 तास देतोय प्रत्येक वेळेस. टायमिंग किती देतोय? 1.5 तास देतोय, 7:30 ते 9. आणि त्यात बी अतिक्रमण झाले. एकतर महाराजांना कारण सुंदर असे कीर्तन करत असणारे आमचे असणारे साहित्य महाराज असतील. कारण आता कसं आहे की शिवनापारीचा खेळ का नाही, राज्य आलं आमच्यावर. आणि असं राज्य आलं पिकून गेलो आणि राज्य आमच्यावर पिकून जाणार नाही. पण कसं आहे घसा बसला आणि एनर्जी त्यांची आहे आपली नाही महाराज. आता सगळ्याच गोष्टी हे सायकल बाब म्हणजे मी तर निघून जाईल म्हणले. मग निघून जाईल म्हणजे काय ध्यान असतं बसून म्हणजे कुठतरी आज्ञात वाचत मला तुम्ही जाऊ नका, आम्ही उभं राहतो, तुम्ही पाठीमागे तरी थांबा. आणि आता विषय असा आहे असणारे रायकर बाबांचं असणारे सुंदर वादक असणारे पप्पा म्हणे गुरुवारी रायकर महाराज. आता रायकर महाराजांची कीर्तन व्हायची इच्छा, पण पप्पाचे काय सापडा ना. आता हे काय सोपं काय वारीचं पप्पा सापडलं अवघड आहे. हा पृथ्वीवरच करावं लागेल, नाही सापडलं काय करायचं. उद्याच्या एक टिपाड द्या, टिपाडा मृदंग माहिती माईक साईडने वाटत कीर्तन सुरू करा. बरं ऐकायला तरी माणसं पाहिजे ना. पण एक दिवस सुरू केलं म्हणजे पडून बाकी त्यांच्याकडे नाही, बाकीची बसणारे म्हणून नाहीत, त्यांचं चालू सगळं असं. आणि म्हणून असणारे रायकर बाबाची कीर्तन इच्छा होती, पण असं पप्पांनी मिळून मला उभं केले. कारण आता ही बुजगावनं कसं आहे, गेल्या वेळेस पाया ती कुठं राज्य आता मला त्या शनीश्वरा आता लवकर झालं काय. आणि त्यात अशा कंडिशन मध्ये आता सायकल बाबा म्हणलं आता आपण कोणता घेऊ. आणि ही तर तयारी कालच्या मार्गाला खेळतात होतं नव्हतं, परवाच्या मार्गाला खेळतात होतात नव्हतं, आजच्या महाराजांना होतं. तर आम्हाला कोणता घ्यावा, पण परत मला हा घ्यावा. असं गुरुकृपेने कसं आहे रेडीमेड बरं का कपडा दुकान आहे.
कारण सद्गुरूच्या कृपेने इथं तयार बाबा सांगायची फॅक्टरी कशी महाराज माहिती काही डबल तयार व्हायची फॅक्टरी नाही ते इंजिन तयार होते म्हणजे आणि इंजिनला स्वयंगती असते किती डबे जोडा ती वडीत नेतं बरं का. तसं इथं कुणी उभा केलं ना ती उभा राहिली की बोलणारच मला काय ती सुरूच करणार पण ते सोडून सुरू करणार नाही बरं का. आम्ही बोलायला सुरुवात केली की आपलं काय काय सांगेल म्हणले मला काय सांगू म्हणले माझं दुःख मावळी सांगतात दुःखी दुःखी राहण्याला भेटलं मायामध्ये भेटली शेतात भेटली ते म्हणतो तुझं दुःख काहीच नाही माझं काय सांगू कारण तुमचं आमचं असलं पण ते सद्गुरूला शरण गेलेत आणि ज्यांनी नामचिंतन केलं सत्संगावरती अवगत महाराज ते काय सांगणार दुसरं ते सोडून दुसरं काय देणार आहे महाराज. या उक्तीप्रमाणे असणार ही सेवा असणार मास्तर केले कृष्णावती झाली तसं जर पाहिलं गेलं तर अनवरती भावांची आमची इच्छा होती की भावांनी कीर्तन करावं पण भावांचा विषय असाच होता आता लांबचा प्रवास झालेला त्यांचा कारण या दिंडी सोहळ्यासाठी अनेक असणारे साधक मंडळी आलेत महाराज असणारे बीडवरून आमचे असणारे शिंदे आले अनेक माता भगिनी घेऊन आले किती निष्ठा हो त्यांची अनेक 10-12 माता भगिनी असणार ते तिकडून घेऊन आले वाहनच घेऊन आले गुरुवारी अनर्थे महाराज चिंचपूरहून आले बरेच असणारे भावी भक्त घेऊन आले असणारे सुंदर तरुण मंडळी घेऊन आले सुंदर असे असणारे बैसणी मंडळ काय नाव होतं तुमचं भाऊ सातपुते काय सुंदर असं असणार व्यक्तिमत्व आहे. अहो भाऊंनी जर दोन्ही भाऊंनी जर माईक घेतला हातामध्ये नुसतं काकडा ऐका वाटतो काय आणि आकडा निघून तू काकडा ऐकला आकडा निघतो बरं का पण आकडा निघायसाठी काकडा महत्वाचा आहे. तसं म्हणजे माता शांत होण्यासाठी काय गरजेचं आहे गाता गरजेचं आहे. तसं आपल्या अंतकरणाचा जो आकडा आहे ना तो निघून जाण्यासाठी आकडा निघून जाण्यासाठी काकडा लय महत्वाचा आहे. आणि म्हणून असणारे सुंदर मंडळी असणारे परत आमचे असणारे आपल्या ताजून सर्व महिला भगिनी मंडळ आले आहेत महाराज लांब लांबून असणारे सगळं सगळ्याचा नाम उल्लेख करणं नाही आमच्या असणाऱ्या हिसापूर गणाची कुंभी आपले काय नाव रांजणगाव मशीद तिकडे असणारे अनेक भागातून महाराष्ट्रातून आणि पुढेही असणारे भिगवणमध्ये अनेक साधक मंडळी असणारे सद्गुरूवरती दादावरती प्रेम करणारी मंडळी असणारे अनेक मंडळी असणारे पुढे येत आहेत आणि सर्वांना म्हणून असणारं सुंदर असं असणारे कीर्तन प्रवचन होती आज असणारं थोडंसं चटणी भाकर असणारं त्यांच्या कृपेने वाढण्याचा प्रयत्न केला. केडगावरून असणारे कार्यकर्ते मंडळी सगळे साधक मंडळी आहेत त्यांनाही धन्यवाद सर्वांना धन्यवाद महाराज. आणि म्हणून असणारे आमचे दादाभाऊ कारंडे आणि गुलाब मार ठोंबरे मुद्दाम उल्लेख होतो बरं का कारण दिंडी चालक आहे त्यांच्या प्रेरणेतून ही दिंडी सोहळा आहे महाराज. आपल्या सद्गुरूंचा दिंडी सोहळा निघावा कारण गणपती बाप्पांच्या कृपेने दादांचं येणं इथं झालं महाराज आणि गणपती बाप्पा समजायसाठी संतांचीच कृपा गरजेची बरं का कारण गणपती बाप्पा समजायसाठी मावळी सांगतात नजर देई सद्गुरू जेणे तारला संसार करू म्हणून विशेष आत्या दुर्विवेकावरी नवे नवे ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सोसवेत्या आत्मरूपा देवा तुची आत्मरूप जर गणेश समजायचं म्हणलं महाराज जो सगळ्यांना बुद्धीला प्रकाशमान करतो महाराज तो गणपती जर समजायचा असेल तर जीवनात सद्गुरूची कृपा महत्वाची महाराज. आणि त्यावेळेस गणपती समजतात कारण गणपती म्हणजे सामान्य नाहीत महाराज गणपती बाप्पाच बोलवतात बरं का आणि तेच ऐकवतात महाराज. असे गणपतीचं व्यापक स्वरूप आहे आणि व्यापक स्वरूप जर समजायचं असेल तर निज स्वरूप समजणं महत्वाचं आहे बरं का. आणि म्हणून सद्गुरूच्या कृपेने असणार त्यांनी तो विषय समजून घेतला आणि तळमळ आणि त्या तळमळीतून सर्व असणार ती तळमळ म्हणजे सामान्य तळमळ नाही आणि त्या तळमळीतून सर्व असणार हे सर्व मंडळीचे असणारे आमच्या संजूभाऊंची पाठीमागे असणारे थाप आमचे दादा आपले राजूभाऊ मडके भाऊ असतील. राजूभाऊ म्हणले तुम लढो हम कपडे सांभाळते हे नाही ते सांभाळते नाही काय कपडे काय करते पूर्ण मराठी सांभाळ हिंदी काय पटी नाही पिकअपची बसल्या उठून जातात काही लावले म्हणजे हिंदी बोलताय तुम्ही काय म्हणले तुम्ही लढा पण आम्ही कपडे सुद्धा तुम्हाला पुरवतो सांभाळतो नाही पुरवतो महाराज. असे असणारे गुरुमाता आहेत अनेक असणारे संत मंडळी ह्या दिल्ली सोहळ्यासाठी आहेत आमचे असणारे दादाभाऊ कायगुडे काही कारण आमचे असणारे एक वैभव आहे ती दादाभाऊ बरं का आणि ते भी कारण एक कायगुडे काय असे असणारे कारण दादांची दिंडी सोहळा आहे ना मग दादांची गरजच आहे दादांची गरज नाव बी त्यांचं दादा आहे मला. आणि म्हणून असणारे सर्व साधक मंडळी आज सुंदर असं असणारे पंक्तीचं नियोजन नितीन भाऊ कायगुडे नितीन श्यामराव कायगुडे तसेच असणारे आमचे सूर्यभान कायगुडे कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक महाराज. आता त्यांची जास्त बोलायचं मुलं आपलं लांबच झालं हनुमंता शिफ्टी का नाही ती लांबायला लागली की लांबच चढ कारण कसं म्हणजे सीतामाईचा कपडा म्हणलं की म्हणजे काय नाही असा विषय. आणि दुसरे असणारे राजूभाऊ खताळ सुंदर असे असणारे व्यक्तिमत्व महाराज आणि तिन्ही व्यक्तिमत्वांना धन्यवाद. कारण आता जरा पैलवानांचा आमच्या असणारा दिंडी सोहळा आपले ट्रॅक्टर आहे महाराज काही तसंच असणार रथासाठी ट्रॅक्टर आहे किती मोठं भाग्य आहे त्यांचं रथासाठी ट्रॅक्टर म्हणजे त्यांच्या वाट्याला आला म्हणजे घेतला शेतीसाठी आणि आला रथाच्या कामाला म्हणजे किती मोठे महाराज किती म्हणजे किती कामाला आला तो महाराज काय. आणि असणारे आमचे राजूभाऊ खताळ असतील दादाभाऊ कारंडे असतील सर्व 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 गावातील सरोदे महाराज असतील हरी महाराज कायगुडे असतील. सरोदे महाराज तर काय आता ते वेगळंच व्यक्तिमत्व असणारे पण हरी महाराज कायगुडे असतील आमच्या कारंडीताई असतील सर्व गावातील भजनी मंडळीत महाराज
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सुंदर असले उके महाराज असतील आमचे सर्व भजनी मंडळाला धन्यवाद देतो आणि झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी देववृंदाच्या चरणी सेवा काही पूर्ण करतो. ज्ञानेश्वर मावले